हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपल्याला एक घरूनच शिन्नरचं भाडं लागलेलं आहे. शिन्नर MIDC मध्ये जायचं आपल्याला आणि तिथून ज्या प्लास्टिकच्या बाटल्या आहे ना त्या भरून आपल्याला नाशिकला शिडकोमध्ये आणायच्या आहे. तर चला निघूया आपण मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आता आपण निघालो आहे शिन्नरला जाण्यासाठी. तर चला ओके मित्रांनो, आता डिझेल टाकून घेऊ. आता आपण बघा, आता डिझेल पंपावर आलेलो आहे आपण. डिझेल टाकून घेऊ आता आपण. तर मित्रांनो, आता डिझेल टाकून झालेलं आहे. चलो शिन्नर. मित्रांनो बघा, हे दत्त मंदिर आहे बाजूला, त्यामुळे मस्तपैकी दत्तात्रय महाराजांचं दर्शन होतं इकडून जाताना. त्यामुळे संपूर्ण दत्त मंदिर आहे बघा, हे छान मंदिर आहे एकदम. त्यामुळे दत्त महाराजांचं मस्त दर्शन होऊन जातं सकाळी सकाळी. चला ओके, दत्तात्रय महाराज की जय. तेव्हा मित्रांनो, आता आपण हायवेला लागलेलो आता, नाशिक पुणे रोडला लागलेलो आहे आपण. आता सरळ इथून नाशिक रोड, पळस, शिंद आणि शिन्नर. चलो मित्रांनो बघा, नाशिक पुणे रोड वरती आंबेडकरच्या पुढे हे म्हसोबा मंदिर आहे बघा. खूप पुरातन आहे हे बघा, हे खूप पुरातन मंदिर आहे मित्रांनो. आता आपण नाशिक रोडचा जो उड्डाण पूल आहे ना त्याच्यावरून चाललोय आता. रोड खूप खराब आहे. उड्डाण पुलावरती सुद्धा खूप खड्डे आहे. हे बघा कशी गाडी आदळत चालती बघा, खूप मोठमोठे खड्डे. मित्रांनो बघा, आता शिन्नर फाटा सिग्नल आहे हा. शिन्नर फाटा पास करून आता आपण मित्रांनो आता निघालोय पुढं. आता मित्रांनो बघा, आता हे आलं चेहडी गाव. पूर्वीचा चेहडी टोल हे जगात नाका होता, बंद झाला तो आता. आणि आता हे जे डाव्या बाजूला दिसतं ना ते चेहडी गाव आहे त्या साईडला. आता हे नवीन बिल्डिंग दिसतं त्याच्या खाली जुनं गाव आहे बघा मित्रांनो. हा चेहडी गावाचा परिसर आहे आता इकडचा डाव्या बाजूला. आणि बघा, हा चेहडीचा राजा गणपती मंडळ. तेव्हा हे जे इकडं जे डाव्या बाजूला दिसतं ना हे सर्व चेहडी गाव आहे बघा हे. आणि चेहडी गावाला खेळूनच दारणा नदी आहे. मोठं पात्र आहे खूप तिचं दारणाचं. हे बघा किती अति भव्य पात्र आहे बघा. दारण्याचं एकदम भव्य दिव्य पात्र आहे एकदम. आणि एकदम सुंदर परिसर आहे हे बघा मित्रांनो. आता जे येत आहे ते चेहडी नंतर ते पळशे गाव आहे बघा. हा पळशे गावचा उड्डाण पूल आहे नदीवरचा. सर्व एकदम बागायती गाव आहे. सर्व भरपूर पाणी या गावाला, कारण दारणा जवळूनच वाहते. त्यामुळं चेहडी पळस ही जी शेती एकदम हिरवीगार शेती, बागायती शेती. हे बघा आता हे दिसतंय ना, हे पळस आहे बघा. हे सर्व इकडे सर्व पळस गाव आहे उजव्या हाताला.
हे बघा मित्रांनो, ही जी दिसते ना इकडं, ही पळशेगावची कमान आहे बघा. ही रोडचे कामं चालू आहे, रोड रिपेअरिंग. कारण खड्डे खूप मोठमोठे पडलेले रस्त्याला, त्यामुळे बघा हे मोठमोठ्या मशिनरी आणलेल्या आहे रोड रिपेअरिंगसाठी. आता मित्रांनो, जे गाव येईल ना आता ते शिंदे गाव आहे. शिंदे गाव येईल आता, शिंदे गाव. आणि शिंदे गावामध्येच आपला टोल नाका आहे. तिथं टोल फाडून आपण पुढे निघून जाऊ. हे बघा मित्रांनो, हा जो येतोय ना तो शिंदे गावाच्या उडान पूल येतो. आणि ते उतरून खाली गेलो का आपण लगेच टोल लागल आपल्याला. हे बघा मित्रांनो, तो समोर दिसून तो टोल आहे. आता टोल नाका येईल, आता आलेला आहे टोल नाका. तर मित्रांनो, आता आपण टोल नाका पास झालाय आता आपला. मित्रांनो, आता टोल पास करून आता आपण शिन्नर कडे निघालोय, शिन्नर MIDC कडे. बघा बाजूला किती छान छान दुकानं लागलेली बघा. हे सर्व राजस्थान गुजरात कडून आलेले लोक. भरपूर फूड कोर्ट आहे इथं, हॉटेल धाबे भरपूर प्रमाणात आहे शिन्नर रोडला. मित्रांनो, ढग बघा कसे भरून आलेले, एकदम आभाळ एकदम भरून आलेले आहे बघा. म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे. रोजच पाऊस चालू आहे. आता थोडा थांबलेला आहे, तो ऊन पडलेला आहे जरा, नाही तर रोजच चालू आहे पाऊस. बघा मित्रांनो, आता जे समोर जे दिसतंय ना, हे आता डोंगराळ पट्टा दिसतो बघा सर्व. हा ही शिन्नर घाटाची सुरुवात आहे आणि जबरदस्त आहे शिन्नर घाट एकदम. आता आपण बघूयाच आपण आता जाताना. हे बघा, घाट एरिया असल्यामुळं इकडं सर्व आता हिरवळ आहे बघा. सर्व तुम्हाला हिरवळ दिसेल आता इकडं. हे बघा, इकडं सुद्धा भरपूर धाबे आणि भरपूर हॉटेल आहे नाशिक शिन्नर रोडला. आणि हे बघा, हे वनराई किती छान आहे बघा. हे सर्व झाडीच झाडी आहे, निसर्ग सौंदर्य भरपूर आहे. आणि हे बघा, हा जवळ शिन्नर घाटाची सुरुवात होईल आता. तो दिसतो ना आता समोर, तो शिन्नर घाट चालू होईल तिथं पुढं. आणि बघा आता हा मित्रांनो, हे बघा, हा घाटाच्या अगोदरचा परिसर बघा. किती सर्व घाटच घाट बघा. आणि आता थोडं पुढे गेलो का घाट सरून जाईल. आता घाटाच्या खालचा भाग आहे बघा. आता मित्रांनो बघा, आता आपला शिन्नर घाट चालू होतोय बघा. आता शिन्नर घाट येणार चालू होतोय. नाही बघा, सर्व घाटाचा परिसर आहे. शिन्नर घाट आता खूप सोपा झाला. पूर्वी खूप अवघड होता. काही ऍक्सिडेंट वगैरे, काही एखादी गाडी फसली तर 1-2 तास ट्रॅफिक लागून जायचे. बघा, अवजड वाहने कसे जात आहे बघा. आता
हे बघा शिन्नर घाटाचा परिसर. हा संपूर्ण शिन्नर घाटाचा एरिया बघा. आणि मित्रांनो बघा आता हे शिन्नर घाटातलं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे बघा. हे घाटातलं गणपती मंदिर आहे हे बघा. बघा असं किती सुंदर घाट आहे, एकदम मस्त वेगळी. घाटातून प्रवास करताना मस्त मजा येते. थोडा थोडा हलका थोडे थोडे थेंब येत आहे पावसाचे आणि ऊन पण पडलेलं आहे. आणि बघा मित्रांनो आता आपला इथं हा घाट संपतोय. हा आता पुढं शिन्नर MIDC आहे, माळेगाव MIDC. तिथंच आपल्याला जायचंय बॉटल लोड करायला. ज्या एम्प्टी बॉटल आहे ना त्या लोड करून आणायच्या आहे. शिन्नर बघा हा बायपास आहे शिन्नरचा. आपल्याला शिन्नर MIDC ला जायचं आहे गावाकडं, त्यामुळे आपण इकडून जाऊ. आणि ज्यांना पुणा साईड पुणा नगर जायचं त्यांना या रोडनी सरळ जायचं निघून बायपासने. पाऊस चालू आहे भुरभुर, ऊन पण पडतंय, पाऊस पण भुरभुर चालू आहे. एवढा सरळ आता आपण शिन्नरला MIDC ला जाऊ आता. आणि डाव्या हाताला हा जो रोड जातो हा पुणा नगर पुणा हे बघा या साईडला जातो हा. हे बघा ऊन पण आहे आणि पाण्याचे थेंब पण येत आहे पडत आहे. असं बघा कसं मस्त ऊन आणि पावसाचा खेळ चालू आहे. ऊन पावसाचा खेळ. बस आता थोडं पुढं गेलं का हे डाव्या हाताला माळेगाव MIDC हा जो भाग आहे डाव्या बाजूचा हा सर्व माळेगाव MIDC आता येईल. थोडं घाट चढून पुढे गेलो का लेप मारला का माळेगाव MIDC. हे बघा माळेगाव MIDC तिथून पुढे चालून जाते. हे बघा इथं लेप मारला का आपल्याला MIDC कडे जायचंय. शिन्नर माळेगाव MIDC हा संपूर्ण आता MIDC. आता इथून पुढे संपूर्ण कारखाने छोटे मोठे भरपूर कारखाने शिन्नर MIDC मध्ये, माळवाडी MIDC मध्ये. शिन्नरला 2 MIDC आहे, एक मुसळगाव MIDC आहे आणि ही माळेगाव MIDC जी घाटा शिन्नरच्या अगोदरच लागते. आणि मुसळगाव MIDC शिन्नरच्या पुढे आहे 5-6 किलोमीटर पुढं. सर्व मोठमोठ्या कंपन्या इकडं. शिप्रा कंपनी जो हाताला शिप्रा आहे, जिंदाल आहे. जिंदालचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे इकडं. ही मारवा कंपनी आहे, मारवा कंपनी. आणि मला वाटतं पुढं जिंदाल आहे येईल बहुतेक. भरपूर कंपन्या, अनेक कंपन्या. त्यामुळे इकडं वाहनं सुद्धा मोठमोठी वाहन आहे इकडं. भरपूर कंपन्या आहे मोठमोठ्या, सर्व कंपन्या इकडं. त्यामुळे अवजड वाहन सर्व इकडे तुम्हाला भेटतात. हे बघा सर्व अवजड वाहनांची लाईन लागलेली.
हे बघा उजव्या हाताला सर्व कंपन्या बघा मित्रांनो, हे जे आहे ना उजव्या हाताला तिची बघा जिंदाल, ही जिंदाल कंपनी. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला जिथं त्या बॉटल लोड करायच्या आहे ना, ती कंपनी आली बघा, ही KVS प्लास्टो. ही कंपनी आहे. तर चला जाऊया आता आपण. तो ही कंपनी बघा. तर मित्रांनो आता आपण ते बॉटल भरण्यासाठी कंपनीमध्ये आलोय बघा. या कंपनीमध्ये KVS प्लास्टो म्हणून इथं आलेलो आहे. आणि आता बघा गाडी लोड होईल. आता हे बघा, या अशा बॉटल असतात. ही कंपनी बॉटलची. हे बघा संपूर्ण इथं बॉटल तयार होतात. संपूर्ण बॉटलच तयार होतात संपूर्ण इथं. हे बघा सर्व प्रकारच्या बॉटल तयार होतात. हे बघा मस्त बॉटल आहे इथं सर्व. हे बघा सर्व बॉटल आहे. कलरफुल बॉटल आहे बघा. कारण आता आपण कंपनीत आलेलो आहे, पण आता त्यांचा लंचचा टाईम झालेला आहे. त्यामुळं जरा 1 तास थांबावं लागेल आपल्याला. तर चला आपण पण मग काहीतरी नाश्ता पाणी करून येऊ, कारण सकाळी फक्त चहा पोळी खाल्लेली, आता भूक लागलेली. तर चला जाऊया नाश्ता पाणी करायला. मित्रांनो बघा नाश्ता करायला आलो आपण इथं. गरम काय कंपनीमध्ये काय लंच टाईम चालू आहे, वेळ लागणार, त्यामुळे नाश्ता करायला आलो आहे आपण एकदा. आणि बघा वडापावची ऑर्डर दिलेली. कुपन घ्यावं लागतं. चहा आणि पाव 25 रुपये. येले रे भैया, एक चाय, एक वड़ा पाव का, एक चाय का. हाँ चाय बाद में दे. चला वडापाव आलेला आहे आपल्याला. मित्रांनो नाश्ता आणि चहा तर झाला. चहा खूप छान होता, मस्त होता. नाश्ता पण चांगला होता, छान होता एकदम. तर चला आता परत कंपनीत जाऊया. त्यांचा लंच टाईम झाला की नाही बघायला. आणि लंच झाला टाईम झाला असेल तर मग लोड करूया. चला ओके. मित्रांनो आता जवळपास 3:30 वाजलेले. तर चला आपण जेवण करूया. नाश्ता केल्यानंतर बराच वेळ झालेला आहे, भूक लागलेली. तर आता जेवण करूया. बघा आपल्याला काय आलेलं आहे बघा. कांद्याची पात आहे, शेंगदाण्याचा कुट्टा टाकून, आणि पोळी आहे. तर चला जेवण करूया, भूक लागलेली. मित्रांनो अजून
जेवण केल्यानंतर जवळ एक ते दीड तास झालेला आहे, पण अजून काय आपली गाडी लोडिंग झालेली नाही आहे. आता काय माहीत केव्हा होतं, अजून किती वेळ लागतो बघा. अजून आता आपण इथंच उभे आहे, ती गाडी पण अशीच उभी आहे. तर मित्रांनो आता ते लोडिंग करताय बघा. हे बघा लोडिंग करायला घेतली गाडी आपली. हे बघा लोडिंग करून राहिले ते. हे बघा आता लोड झालाय, आता निघतोय बरं का आता सर. तर मित्रांनो आता गाडी आपली लोड झालेली आहे बघा. लोड झालेली आहे ना. आता आपण निघालेलो आहे नाशिकला. ओके चलो नाशिक. मित्रांनो बघा आता MIDC निघाले, आता तो पुन्हा नाशिक हायवे लागल बघा. तिथून आपण राईट मारला का सरळ नाशिक. आणि खड्डे खूप आहे बघा मित्रांनो, खूप खड्डे. खूप खड्डे MIDC रोडला. तेव्हा आता आपण इथून राईट मारला का सरळ नाशिकला जाऊ. चला आता आपण पुन्हा नाशिक हायवेला लागलो तर सरळ नाशिक. मित्रांनो बघा आता परत नाशिकला रिटर्न जाताना आपला घाट सुरू झालेला आहे बघा. एकदम हिरवागार मस्त बघा. चारही बाजूला सगळीकडे हिरवागार आहे. बघा ते दिसत आहे गणपती मंदिर आहे, घाटातलं प्रसिद्ध गणपती मंदिर. हे बघा हा घाट. एकदम निसर्ग सौंदर्य, एकदम सर्व हिरवगार. आणि मित्रांनो इथं घाट हा संपतोय. एकदम हा परिसर पूर्ण निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे, एकदम पूर्ण.
हे घाटा खाली उतरल्यानंतर बघा हे भरपूर हॉटेल आहे. हे बघा इकडं पण आहे, या साईडला पण आहे, दोन्ही बाजूला भरपूर हॉटेल आहे. आणि या समोर दिसणार त्या दगडाच्या खाणी त्या घाट एरियामध्ये एकदम निसर्ग सौंदर्य भरलेलं आहे. खूप भारी वाटतं, एकदम मस्त पैकी सर्व हिरवगार एकदम. मित्रांनो आता टोलगेट आलेलं आहे शिंदे गावाचं. मित्रांनो बघा हा जुना पूल शेर्डीचा, इंग्रजांच्या काळातला किंवा इंग्रजांच्या काळातला दारणा नदीवरचा जुना पूल आहे बघा. हे बघा खूप जुनं हनुमानजीचं मंदिर, खूप जुनं मंदिर आहे. मित्रांनो आपल्याला आता इथून आहे ना लेफ्ट मारून सरळ सिडको. मित्रांनो आता आपण 5-1 मिनिटांमध्ये सिडकोला पोहोचून जाऊ तो माल खाली करण्यासाठी. मित्रांनो खाली होत आहे गाडी बघा आता. मित्रांनो खाली झाली आता आपली गाडी खाली झालेली. चला आता निघू नाक्यावर. तर मित्रांनो आपण आता ते भाडं खाली करून नाक्यावरती आलेलो आहे आणि आज जवळपास बराच वेळ झाला, 5 वाजले आत्ताचे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच संपू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा. तर चला भेटूया नवीन उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके, गुड बाय.